का फेरीत पापताप कोकीत तिरीचे माधत समुद्रा जाय आप गंगेची जैसी. प्रस्तुत सेवेकरता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ईश्वर ज्ञानोबा म्हणतात की का फेरीत पापताप. गंगेचे वर्णन करतात का फेरीत पापताप कोकीत तिरीचे पादक समुद्रात आप गंगेची जैसे. आज आपले प्रवचन कशा निमित्त आहे हे सर्व तुम्हाला माहीत आहे. कालच्यापासून बालसंस्कार शिबिर चालू झालेलं आहे आणि त्यातील दुसऱ्या दिवसाचा दिवस आहे. आणि दुसऱ्या दिवसाची सेवा काकांनी मला सांगितलं की तुम्ही करा. विनोद म्हणून बरं ना काका. आज विनोद जरा मोठा झाला ना. रात्री संभाजी महाराजांनी ह्यांना म्हटलं आम्ही काय रेवड्यावरची पहिली म्हणायचं. संभाजी महाराज म्हणजे माझ्या जागेवर तुम्ही करा तुमच्या जागेवर मी करतो. तर नाही म्हणलं आता आपल्याला सांगितलंय आपण करायचं. विनोदाचा भाग आहे की आजपासून प्रवचनाला सुरुवात. मला वाटतं काल मी प्रवचन झालं अचानक होतं ते. संभाजी महाराजांच्या भाषेत म्हणजे अचानक सवाशीन झाली तसं ते अचानक प्रवचन झालं. आजपासून आपल्याला प्रवचनाला प्रारंभ आहे आणि पहिल्याच दिवसाचं प्रवचन माझ्याकडे काकांनी दिलं. काकांनी फोन केला की तुम्ही कोणतं चरित्र सांगता. काकांना म्हणलं कोणचं आहे. काका म्हणजे कानोपात्रावर आहे अशी बरेचसे सांगितले नावं. म्हटलं कानोपात्राचं सांगतो पण आता कानोपात्राचं काय सांगायचं हे मोठा प्रश्न उभा राहिला. संभाजी महाराज आजपर्यंत माझ्यासाठी गरुसळ्यांनी लिहिलेलं त्यांच्या मुलींचे लिहिलेलं चरित्र माझ्याकडे आहे. पण तुमच्याकडे असून काय होतं मला गावा द्यायचा होता तुम्ही. त्यांनी काय चरित्र दिलं नाही मी काय पाहिलं नाही. आणि आता सांगेल हे तुम्ही निश्चित ऐकायचंय बरं का. आता काय सांगेल ते गपचिप. हा काका म्हणजे युट्यूबला सोडायचं. युट्यूबला सोडा नाही तर कुठं सोडा. हे बाल संस्कार शिबिर किती वर्ष होता. 8 वर्ष 7 वय का बरं 7 मुलांच्या देणार आपल्याच नाही देणार. आपल्या आता फक्त कांदान वकार हीच देणार आहे. आता 7-8 वर्ष झालं बालसंस्कार शिबिर झालंय. पण एक विशेष आहे आपण सांगत असतो की जगतामध्ये एकच अशी संस्था आहे की तिथे शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. ही जगामध्ये एकच अशी संस्था आहे ती जोग महाराजांची. पण मी याच्या पुढे जाऊन सांगेल की महाराष्ट्रामध्ये एकच असं शिबिर आहे काळेवाडीचं की तिथं विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला बी पगार नाही. बाकीच्या ठिकाणी 15 दिवसाचं जर शिबिर करायचं म्हटलं तर एका विद्यार्थ्याकडून 5,000 रुपये घेतात. किती 5,000 रुपये घेतात. आपल्या इथं 1 रुपया नाही कुणाकडून घ्यायचा. आपल्या गावातून नाही बाहेरच्या विद्यार्थ्यांकडून नाही. आणि आपल्या गावातील अन्नदाते एवढे उदार आहेत की आज जर एखाद्याने पदार्थ केला तर तो पदार्थ नाहीच म्हणतात आपण दुसराच करायचा. अशा फडाचडीवर पंक्ती घालतात बरं का. तुकाराम हलायचंच नाही आता 18 तारखेपर्यंत. बाबांचं कीर्तन ऐकायचं रस खायचं नंतरच जायचं. अशा पद्धतीचं हे शिबिर चालू आहे. आणि ह्या शिबिरातील पहिल्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता जी योग घेतलेली आहे ईश्वर ज्ञानोबरायांची आहे. ज्ञानोबराय म्हणतात की का फेडीत पापताप पोकीत तिरीचे पादक समुद्रा जाय आप गंगेची जैसे. ती गंगा जी आहे थोडक्यात भीमा नदी आहे. ती कुठं उगम पावली
भीमाशंकरला. ती मिळाली कुठं? हा, समुद्राला. पण तिचा स्वभाव कसा आहे? का पाप ताप फेडीत. ज्याप्रमाणे गंगा आहेत त्याप्रमाणे संत असतात. संत हे असतात ते जगाच्या उपकाराकरता असतात. का जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. संत हे अवतीर्ण होतात पण हे जगाच्या कल्याणाकरता होतात. तुम्ही म्हणता संत संत म्हणजे काय? तुमच्या आमच्यासारखेच राहा. समुद्र नदी नव्हे पहिला, पाषाण म्हणून आहे लिंगा. संत नव्हती जगा माणसाची असारथी. दिसायला आपल्यासारखे असतात पण ते आपल्यासारखे नसतात. मूर्ती आहे पाषाणाची आहे पण तिला पाषाण म्हणता येत नाही, तिला देवच म्हणावं लागतं. त्याप्रमाणे संत जे असतात त्या दिसायला आपल्यासारखे असतात पण ते आपल्यासारखं कार्य नसतं. तशी नदी जी आहे, जसे संत उपकारा करता येतात तशी नदी ही सुद्धा उपकारा करता येत आहे. का? तिच्या काठावर झाडं जे आहेत त्यांना ती तृप्त करीत असते. येणाऱ्या पशु पक्ष्यांना ही तृप्त करीत असते. काठावरची जे जवळपासची शेती आहे त्या शेतीला ही तृप्त करीत असते. अशी करत 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 ती कुठं जात असते? समुद्राला जाऊन मिळते. त्या पद्धतीने ज्याप्रमाणे संत आहेत, ज्याप्रमाणे गंगा आहे, त्याप्रमाणे आता संत जे आहेत ते जगाच्या कल्याणाकरता आलेले आहेत. तुमच्या आमच्या हिताचा विचार करतात. कुणीही असू, कोणत्याही जातीचा असू, ते तिथं भेदभाव करत नाहीत. त्याप्रमाणे गंगा जी आहे ती गंगा ही सुद्धा कुणीही गेलं, कुणी पाणी पिलं तर ते विचार करत नाही. किंवा चंद्रभागेत स्नान केल्याच्या नंतर चंद्रभागा म्हणते का हा ह्या जातीचा आहे तो त्या जातीचा नाही. सर्वांना सामावून घेणार, सर्वांना स्नान करण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीने संत ज्या पद्धतीचे आहेत त्याप्रमाणे गंगा आहे. काकांनी टाइम सांगितलं होता 6 ते 7. आता वाजल्यात किती? 7 म्हणजे स्टँडवरून गाडी किती का उशिरा सुटणार, पण मुक्कामाच्या नेणारी या ठिकाणी टायमिंगला नेणारा तोच खरा ड्रायव्हर. तुमचं चालू किती वाजता व्हायला? तुम्ही मला 6 वाजता सांगितलं होतं, मी बरोबर आलतो. आता काय सांगायची माझी गडबड. चिमणा पाडला खिरी चिमणी करी चुटपुट, कावळ्याचा डोळा फुट, वडाची पानं जायचं शिवड, वराचं पंधळ, पिळाचं जळ, मालकाचं केंद्र मोडा. इतकी गडबड चालली या कांद्याची की त्याला मापच नाही. काकांनी फोन केला 6 वाजता, संभाजी महाराज म्हणजे 6:30 वाजता. मग दोघांचा मेळच लागा ना मला. म्हणजे आपण 6 वाजता जाऊ, कवा का सुरू व्हायला. आजच्याच दिवस बरं का, उद्यापासून मोकळा झालं. आपले काका वैद्य बाबा सांगायचे ना, एक एकांना एक, सर्वांना सर्व, सर्वांना सर्व, सर्वांना सर्व एकांना एक, एकांना एक, सर्वांना सर्व, सर्वांना सर्व, सर्वांना सर्व एकांना. आले लक्षात पडून? तसं झालंय आमचं. असो बरोबर 7ला मी संपवणार आहे, कारण की मी बी चरित्र पाहिजे ना, जेवढं थोडं माहित आहे ना मला त्या पद्धतीचं मी सांगणार आहे. कारण की एवढे दिवस मी संभाजी महाराजांना नुसती म्हणायची माझ्याकडे हे चरित्र तुम्हाला देतो, सकाळपर्यंत म्हणत होते. ती बी बरोबर आहे का? ववीच बघायला दिसली नाही का? होती पाठ म्हणून घेतली ती. आपल्याला कानोपात्राचे चरित्र सांगायचंय. कानोपात्रा जे आहे ती मंगळवेढ्याला
एका वेश्येच्या पोटी जन्माला आलेले. श्यामा, तिच्या आईचं नाव श्यामा आणि तिच्या पोटी जन्माला आलेली ती कानोपात्रा. ती कानोपात्रा एवढी रूपवान होती, एवढी सुंदर होती, एवढी सुंदर होती की त्या कानोपात्र्याने सुकलेल्या गुलाबाच्या फुलाला हात जर लावला तर ते फुल टवटवीत होत होतं. असं तिचं रूप होतं. पान जर खाल्लं आणि ते पान जर गिळलं तर तिच्या घशातून खाली जाताना पान दिसायचं. इतकी सुंदर ती कानोपात्रा होती. आणि अशी कानोपात्रा एका वेश्येच्या पोटी जन्माला आलेली आणि तिच्या आईचं नाव ती श्यामा. तिला वाटलं की आपल्या पाठीमागे हे आपलं हा धंदा चालली. तिने तिला सांगितलं गेलं आणि त्या कानोपात्र्याला तर त्या कानोपात्रीने तिला उत्तर दिलं. त्या मंगळवेढ्याचे नगराध्यक्ष माधवजी गुजर काय नाव आहे बघा त्यांचं, पण गुजर नाव आहे एवढं मला माहिती ऐकलेले. ते गुजर त्या श्यामाला सांगितलं, तिच्या आईला सांगितलं की तुझ्या मुलीला माझ्या समोर नृत्य करायला लाव, नाचायला लाव. पण त्या कानोपात्रेने आईला सांगितलं की मी कोणासमोर मी नाचणार नाही. आणि तो गुजर जो होता तो वाईट भावनेने तिच्याकडे पाहू लागला. मग त्या कानोपात्रेने सांगितलं की माझ्यापेक्षाही सुंदर जो असेल त्याच्या समोर मी नाचेल. असं सांगितल्याच्या नंतर त्याला राग आला. कानोपात्रा नाचली नाही. मग नंतर तिच्या आईला त्या श्यामाला तो त्रास देऊ लागला. त्रास देत असताना काही दिवस असं गेले. काही दिवस गेल्याच्या नंतर एका दिवशी सर्व गावामध्ये सडा टाकलेला, सर्व रस्त्यांनी सडा टाकलेला, प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळ काढलेली, असं सर्व सुशोभित गाव केलेलं. आणि ह्या श्यामा नावाच्या वेश्येचं घर गावाच्या बाहेर होतं. आणि ती कानोपात्रा विचारू लागली, आई आज गावामध्ये एवढा शोभा चाललेली आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत, तोरणं बांधलेली, फुलं टाकलेली, हे काय आहे? तेव्हा त्या श्यामाने सांगितलं त्या कानोपात्रेला की आपल्या गावामध्ये दिंडी येत असतात आणि त्या दिंडीच्या स्वागताकरता ची तयारी केलेली आहे. प्रत्येक वारकरी एका एका घरी 4-4, 2-2 असे वारकरी जेवणा करता जातात. मग तिने विचारलं, आई आपल्या घरी काय येऊ शकत नाही? तेव्हा त्या श्यामाने सांगितलं, तिच्या आईने सांगितलं की आपण एकदम खालच्या दर्जाचं काम करत आहे म्हणून करता आपल्याकडे कुणीही येत नाही, आपल्या दारामध्ये रांगोळी सडा नाही, फुले नाही. असं सांगितल्याच्या नंतर ती म्हणली, पण नसू दे, मग मला त्यांच्यात जाऊन मिसळता येईल का? ती म्हणजे मिसळता येईल पण लांब बसायचं. असं करताना त्या गावामध्ये दिंड्या आल्या आणि दिंड्या आल्याच्या नंतर ज्ञानोबा तुकाराम अशा जे घोषामध्ये दिंड्या आल्या. संध्याकाळी मुक्कामाला थांबल्या आणि मुक्कामाला थांबल्याच्या नंतर त्या दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन, दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन असावं बरं का. मग दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन, त्या कीर्तनकाराने कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन सुरुवात केलं. राजसुकुमार मदनाचा पुतळा, रविशशी काळोपद्या असे अनेक प्रमाण दिले. आणि दिल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं की मी इतकी रूपवान आहे आणि माझ्या रूपाला मी एवढा अभिमान आहे मला, पण माझ्यापेक्षाही तो सुकुमार आहे का? माझ्यापेक्षाही सुंदर आहे का? खूप वर्णन केलं कीर्तनकाराने. आणि ती कानोपात्रा एका कोपऱ्यामध्ये लांब सर्वांच्या पाठीमागे बसलेली होती. ते सर्व कीर्तन ऐकलं
आणि आपल्या मनामध्ये तिने निश्चयच केला की आपण पंढरपूरला जायचं, आपण पाहायचं तो विठ्ठल कसा आहे, आपल्यापेक्षा देखणा आहे का, आपल्यापेक्षा स्वरूपवान आहे का, असं तिने निश्चयच केला. पण ते काय जाऊ शकत नव्हतं का, तिची आई जाऊ देत नव्हती. पण त्या दिंडीत एक हौसा वारकरी होती, वयस्कर वयोवृद्ध वारकरी होती. तिला भेटली ती कानोपात्रा. आणि कानोपात्रा भेटल्याच्या नंतर कानोपात्रेने सांगितलं की मला पंढरपूरला यायचंय, पण मी अशी येऊ शकत नाही, मला येऊ देणार नाही. नंतर मग त्या हौसाने सांगितलं की तू वारकऱ्याचा वेश घाल. वारकऱ्याचे कपडे म्हणजे वारीमध्ये एकदम मळलेली, एकदम फाटलेली अशा अवस्थेमध्ये तिने पोशाख दिला. तिने तो पोशाख घातला आणि मंगळवेढ्याहून पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्याच्या नंतर वारीला लागली, दर्शन केलं. तिने विचार केला की माझ्यापेक्षा सुकुमार आहे. तिच्या डोक्यात एकच होतं. असं करता 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 दर्शनाच्या बारीला लागून देवाच्या समोर जवळ गेली आणि देवाचं दर्शन घ्यायच्या आधी हात लावला आणि हात लावल्याबरोबर तिचं बोट देवाच्या पायामध्ये रोवलं. नंतर तिच्या लक्षात आलं त्या कीर्तनकाराने जे वर्णन केलं आहे ना ती खरंय. लोणी असतं लोणी, ती लोणी एवढं मधुर असतं की लोण्याला कसं धरण तसं दिलं होतं बघा. लोणी माहित नाही पोरांनो, आहे ना माहित? कशात लोणी निघतं? दह्यातून लोणी निघतं. दह्याची अंगी निघेता का लोणी, एकीमध्ये कोणी मागून आहे. दह्यातलंच लोणी निघत. बरोबर आहे. गाय अरे तो वाटलं झालं बाबा पारा जर्सी मध्ये होतं आणि दर्शनाची मग त्या असे दह्यापेक्षाही त्या लोण्यापेक्षाही मधुर त्या भगवंताचं पाय होतं. तिच्या लक्षात आलं. चटकन ती मागे सरली आणि तिने निश्चय केला की आता भगवान परमात्म्यासमोरून जायचंच नाही. आणि मग ती कानोपात्रा आपल्या पायामध्ये चाळ बांधून भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये ती नाचू लागली. तिने आधी सांगितलं होतं तिच्या आईला की जो माझ्यापेक्षा सुकुमार असेल, माझ्यापेक्षाही चांगलं देखणं असेल ना, त्याच्या समोर मी नाचत. भगवान परमात्मा तिच्यापेक्षा सुकुमार होते, देखणे होते. तुम्ही म्हणता कशावरून की ज्ञानोबा सुद्धा वर्णन करतात की अक्काने केले चिकन्ना मातो पुरळा धनी गे मुरळा देणे. मला पुढचं सांगायचं नाही. बाबा म्हणत असतात उप म्हणजे अभंग आवड घेतो पण अर्थ नाही सोपा सांगतो. तसं ज्ञानोबा सुद्धा सांगतात तो कसा आहे की त्याचं कमळाच्या फुलासारखं होठ आहे, गुलाबाच्या फुलासारखं होठ आहे, गुलछडीच्या फुलासारखी बोट आहेत. ज्ञानोबारानं परिवर्णन करतात ज्ञानोबा देवाचं. असा भगवान परमात्मा. आणि मग ती कानोपात्रा देवाच्या समोर नाचू लागली. असं नाचत असताना ती पंढरपूर मध्ये राहिली. ती हौसा वारकरीण होती ना, तिने एक अशी पर्णकुटी तयार केली आणि ती हौसा वारकरीण आणि कानोपात्रा दोघेही सुद्धा पंढरपूर मध्ये राहू लागल्या. मिळेल ते खायची, चंद्रभागेला जाऊन पाणी प्यायची. तेव्हा पाणी पिण्यासारखं होतं बरं का. चंद्रभागेचं पाणी त्यावेळेस पिण्यासारखं होतं. आता चंद्रभागेचं पाणी पिण्यासारखं नाही, आंघोळ करायसारखं सुद्धा राहिलं नाही. ती गहाण झाली आहे. तर कुणी खुळ आणलंय काही हेच कळत नाही की जुना देव चंद्रभागे सोडा, जुनी कपडे चंद्रभागे सोडा. एका कोणत्या कीर्तनकाराने सांगितलं का कुणी सांगितलं हेच कळना. उभा ह्याच्यात टांगडे हाणाय पाहिजे बरं का. हटकी वस्त्र देवा नदीत चंद्रभागेला सोडा मांड्यावर. देवा शपथ ना. अहो पुढे घेतली की कुणाचं दोस्तराचं डोक्याला गुततंय, तर कुणाचा शर्टच गुततोय, तर कुणाचं बनेलच गुततंय. असं कुठं असतं तेव्हा. ही चंद्रभागे सोडायची वस्तू आहेत का.
आणि ह्या बिघडे हळदी बाया काही त्याच्यातून देवा चंद्रभागा सोडून देतात. तसं नाही करायचं. चंद्रभागा पवित्र आहे आणि ती पवित्रच ठेवली पाहिजे. त्या टायमाला ती कानोपात्रा चंद्रभागेचं पाणी पिऊन भगवानच्या समोर नाचत होती. आणि हेच ते गुजर होता ना मंगळवेढाचा, तो शोध करीत होता की कानोपात्रा कुठे गेली, कोणालाच माहित नव्हतं. तो शोध करत असताना त्यांनी सर्व गावामध्ये हाहाकार माजवला. सर्व लोकांना काही, कुणाला बंदी केलं, कुणाला काय केलं, कुणाला काय केलं. आणि मग त्याला कळालं की कानोपात्रा पंढरपूरला गेली. पण त्याचं काही चाललं नाही. म्हणून त्यांनी बिदरच्या बादशहाला सांगितलं गेलं की अशी अशी मुलगी आहे आणि ती तुझ्या दरबारामध्ये नृत्य करता आण. तो बिदरचा बादशाह होता, त्याला काय. मग त्यांनी फरमान काढला आणि काही लोक कानोपात्रेला आणण्याकरता पाठवले. कानोपात्रेला आणण्याकरता पाठवल्याच्या नंतर कानोपात्रेच्या लक्षात आलं की बिदरच्या बादशहाने आपल्याला पकडून घेण्याकरता काही लोक पाठवलेले आहेत. त्या टायमाला त्या कानोपात्रेला बोलावण्यात आलं. कानोपात्रा त्यांच्यापर्यंत गेली बी आणि गेल्याच्या नंतर कानोपात्रा त्यांना संभाषण झालं, विचारलं, तिला सांगितलं की बिदरच्या बादशहाने तुला बोलावलेलं आहे, त्याच्या दारामध्ये नृत्य करायचं आहे, त्याच्या समोर नृत्य करायचं आहे. आणि मग हिने भगवंताचा दावा केला. ती म्हणजे माझ्या मनामध्ये फक्त एकच इच्छा आहे की मला शेवट भगवंताचं दर्शन करू द्या. आणि ती कानोपात्रा देवाच्या समोर गेली आणि देवाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि आपलं देह ठेवून दिला. देह ठेवण्याच्या नंतर ते अजून येईना म्हणून काय बघण्याकरता गेली आणि कानोपात्रेला हलवलं तर तिचा देह खाली पडला. सर्व मग पंढरपूरमध्ये चर्चा होऊ लागली. ही तर वेश्येची मुलगी आहे, हिने तर देवाच्या चरणावर देह ठेवलेला आहे. मग आता काय करायचं, तिचा अंतविधी कुठं करायचा, कुणाचं काय चर्चा, कुणाची काय चर्चा, कुणाची काय. कोण म्हणायचं चंद्रभागेच्या काठावर करायला पाहिजे, कोण म्हणायचं मशानभूमीत करायला पाहिजे, कोण म्हणायचं शिवाच्या बाहेर टाकून दिली पाहिजे, ही वेश्येची मुलगी आहे, हिने देव पाठवला. अशी कुणी काय चर्चा करू लागले, कुणी काय चर्चा करू लागले. पण त्या काळामध्ये प्रल्हाद शास्त्री चौकाका बट प्रल्हाद शास्त्री ते म्हणले तसं नाही, हा मृतदेह आज इथंच ठेवायचा मंदिरामध्ये आणि मी मंदिरामध्ये झोपणार, भगवान परमात्मा काय सांगन त्याप्रमाणे हिचा विधी करायचा. ते प्रल्हाद शास्त्री तिथं झोपले त्या पार्थिव देहापाशी आणि देहापाशी झोपल्याच्या नंतर भगवंताने त्यांना सांगितलं की ही कानोपात्रा जी आहे ना, हिला इतर कुठंच नेऊ नका, माझ्या उजव्या साईडला हिची समाधी द्या. आणि म्हणून त्या उजव्या साईडला देवाच्या समोर उजव्या साईडला कानोपात्रेला समाधी दिली. आणि समाधी दिल्याच्या नंतर असं आहे की तिसऱ्या दिवशी त्या समाधीच्या जागेवर एक झाड उगवलं. तर ती कानोपात्रेचं झाड तरटीचं झाड म्हणतात. आणि आधी कानोपात्रेचं दर्शन करायचं आणि नंतरच देवाच्या दर्शनाला जायचं. मग ही कानोपात्रा एवढी भाग्याची का झाली? कानोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून का तर साधू संतांची भेटी झाली तिला, साधू संतांच्या सहवासात गेली आणि साधू संतांच्या सहवासात गेल्याच्या नंतर देवाने ही स्वीकार केला आणि तिला देवाने आपल्या मंदिरात आपल्या उजव्या हाताला समाधी द्यायला सांगितली. आणि कानोपात्रेचं दर्शन केल्याच्या नंतरच आपल्याला भगवान परमात्म्याचं दर्शन करायला मुंबई आपण गेलो का, पण आपण नामदेव पायरीपासून सरळ गेलो
पण ही सुद्धा दर्शन मान्य नाही ना जास्त. आधी कागदपत्राचं दर्शन करायला पाहिजे आणि नंतरच देवाच्या दर्शनाला जायला पाहिजे. अशी ही कागदपत्रा. आता मला काय जास्त विस्तार माहितीच नव्हतं बरं का. जेवढा होता थोडाफार तेवढा सांगितला मी. मग माझाही असा दावाच नाही की असंच चरित्र आहे म्हणून. आता तुमच्या गरसुळ्याच्या चरित्रात कसं ही मला माहिती नाही, पण मला जसं माहित होतं तसं सांगितलं. नाहीतर तुम्ही उठताना गरसुळ्याचा असं म्हणतात, गरसुळ्याचा असेल तर का सांगा आता तुमचं कसं असेल तसं. पण माझं काय तसं नाही मान्य. तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता, माझ्या पद्धतीने मी सांगितलंय. मला थोडं माहिती होतं आणि त्या पद्धतीने मी सांगितलंय. बरं झालं 6:30 वाजल्या होत्या, आता 7 वाजल्या का असत्या. कारण की काय मला जास्त माहितीच नव्हतं. मी नाही दिवस म्हणायचं मग काय सांगू. पण जेवढं चरित्र माहिती होतं त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. आता जसं आला असेल तसं आला असेल. यात सारं बरोबर असेल का सारं चूक असेल हे काय मला माहीत नाही. पण मी थोडंफार म्हणजे काही श्रवण केलेलं होतं बरं का. मी वाचलेलं देवाशपथ का कुठंच वाचलं नाही, पण फक्त मी श्रवण केलेलं सांगितलं चरित्र कागदपत्राचं. बरं तुम्ही म्हणता वाचलं का नाही. आता काय सांगा माझं दुखलं का वाचलं नाही. मला चष्मा मोडल्यामुळे दिसणारच मला, त्याच्यामुळे मी वाचलंच नाही चरित्र. पण जेवढं माहिती होतं आता जाईल मला असं आपल्याला जेवढं माहिती असेल तेवढं सांगू. झालेली सेवा विश्वमानी ज्ञानोबा यांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या, माझ्या गुरुवारांच्या